लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 24 मार्च 2024 रविवार, फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात. आज होळी आहे आणि होळीचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. होळी या सणाचं आध्यात्मिक महत्व काय आहे, सांस्कृतिक महत्व काय आहे, वैचारिक महत्व काय आहे ते आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण हुताशनी हा शब्द कसा आला आणि त्या शब्दाचा अर्थ काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न. आपण सण अनेक साजरे करतो, उत्साहात साजरे करतो, परंतु त्याच्या मागची वैचारिक पृष्ठभूमी समजून घेत नाही आणि त्याप्रमाणे आचरण करत नाही. आधुनिक युगाची तरुण पिढीची ही एक दुर्दैवी अशी अवस्था आहे. उजव्या बाजूला होळी रचलेली दिसते आहे आणि एक दाम्पत्य त्या होळीची पूजा करता आहे. हुताशनी हा शब्द आहे, हुताशनी पौर्णिमा. दोन शब्दांपासून तयार झालेला आहे तो. हुत आणि आश, त्यापासून तयार झालं हुताश. हुताश अग्नी देवता आहे. हुत म्हणजे दिलेली आहुती. हुत म्हणजे दिल्या जाणारी आहुती. अग्नीला जे आहुती म्हणून, नैवेद्य म्हणून आपण देतो त्याला हुत असं म्हणतात. आणि अग्नीला दिल्यानंतर आपण म्हणतो की अग्नीला इदम अग्नय इदम नमः असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अग्नीला आपण आहुती देत असतो आणि अग्नी ती आहुती स्वीकारत असते, आपल्या उदरात घेत असते, असं म्हणजे त्याचा स्वीकार. हुताशनी म्हणजे अग्नीची पूजा करून अग्नीला अर्पण केलेलं हवीर द्रव्य असा हुताशनीचा अर्थ आहे. आणि ही पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा असं म्हटलं जातं, कारण यावेळेला अग्नीची पूजा असते. अग्नीची पूजा असते, अग्नीला नैवेद्य अर्पण केला असतो, म्हणून हुताशनी असा हा अर्थ आहे. साधारणतः प्रदोष काळी होळी पेटविली जाते. आता या यांत्रिक युगामध्ये लोक आपल्या सोयीने होळी पेटवतात, परंतु होळीचा खड्डा हा व्यवस्थित तयार करणे, त्याच्या आजूबाजूला गाईच्या शेणाने लिंपन करणे, मध्ये एक लाकडी स्तंभ उभारणे, त्या लाकडी स्तंभावर ध्वजा उभारणे, आंब्याचं तोरण लावणं, हे सगळं अपेक्षित आहे. होळी हा सण वाईट प्रवृत्तीचा आणि अशुभ विचारांचा अंत करणारा सण आहे. याच्या संदर्भातल्या 2 बोधप्रद कथा आहेत. एक
दक्षिण भारतातली कथा आहे की शंकराने मदनाचं दहन केलं, म्हणून दक्षिण भारतामध्ये मदन दहन म्हणून होळी साजरी केली जाते. तर उत्तर भारतामध्ये होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन हिरण्यकश्यपूच्या आदेशानुसार अग्नीमध्ये आरूढ झाली, परंतु अग्नीने भक्त प्रल्हादाला वाचवलं आणि होलिका दहन झाली. होलिका ही वाईट प्रवृत्ती, अशुभ विचार, कुकर्म याचं प्रतीक आहे. होळी सणामागील 2 बोधप्रद कथांबद्दलचे चित्र मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेले आहेत. त्यातली पहिली कथा, भगवान शंकर आपल्या तपश्चर्येमध्ये मग्न होते. ते आपल्या समाधी अवस्थेमध्ये होते. तेव्हा मदनाने त्यांच्या मनामध्ये प्रवेश केला आणि मदनाने त्यांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे हे शंकरांना समजलं. शंकरांनी विचारलं, मला कोण चंचल बनवायचा प्रयत्न करता आहे? आणि म्हणून शंकरांनी आपला त्रिनेत्र, तिसरा डोळा उघडला आणि त्यांनी मदनाला पाहताच मदन जळून गेला. दक्षिण भारतामध्ये कामदेवाच्या दहनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मदनाची प्रतिकृती बनवून ती दहन केल्या जाते. मद, मोह, मत्सर, काम प्रवृत्ती यांचा अंत करणे आणि माणसाला सत्प्रवृत्तीवर घेऊन जाणे, सदाचाराचं वर्तन करायला लावणे, याबद्दल ही कथा सांगते. मदन म्हणजे काम प्रवृत्तीवर विजय मिळवायचा, ही दक्षिण भारतातली ही कथा आपल्याला सांगते. होळीच्या संदर्भातली दुसरी कथा ही होलिका आणि प्रल्हादाची कथा आहे. हिरण्यकश्यपू हा अत्यंत अहंकारी राजा होता. तो स्वतःला ईश्वर समजत होता. राज्यातील सर्व जनतेने, नागरिकांनी त्याची पूजा करावी अशी त्याची अपेक्षा होती. तसे त्याचे आदेश होते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा जन्मतः विष्णू भक्त होता. तो सतत विष्णूचं नामस्मरण करत असे. हिरण्यकश्यपूने त्याच्या राजगुरूंना सांगून त्याची शिक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या राजगुरूंच्या कुठलंच शिक्षण प्रल्हादाने आत्मसात केलं नाही. शेवटी देवर्षी नारदाने त्याचं गुरुत्व स्वीकारलं आणि त्याला जीवनाला योग्य दिशा दिली की त्यांनी कुठल्या मार्गावर आचरण करावं म्हणजे त्याला ईश्वर भक्ती प्राप्त होईल आणि ईश्वर दर्शन होईल आणि त्याचं जीवन सार्थक होईल, हे नारद मुनींनी त्यांना, देवर्षी नारदांनी त्याला सांगितलं. भक्त प्रल्हादाला विष्णू भक्तीपासून दूर नेण्याचा हिरण्यकश्यपूने खूप प्रयत्न केले, पण भक्त प्रल्हाद आपल्या उपासनेपासून दूर गेले नाही. आपला मुलगा आपलं ऐकत नाही हे
पाहून राजाने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याचा कडेलोट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु हे सर्व प्रयत्न विफल झाले. शेवटचा मार्ग म्हणून त्यांनी आपली बहीण होलिका हिला बोलवले. होलिकेला ब्रह्मदेवाकडून वरदान होते की अग्नी तिला दहन करणार नाही. अति आत्मविश्वासाने होलिका आपल्या भावाच्या सांगण्यानुसार प्रल्हादाला घेऊन लाकडावर मांडीवर घेऊन बसली आणि भावाला अग्नी प्रज्वलित करायला सांगितलं. भक्त प्रल्हाद हा सातत्याने नामस्मरणरत असल्यामुळे भक्त प्रल्हादाचं रक्षण झालं. नामस्मरणाने त्याचं संरक्षण केलं आणि आपल्याला मिळालेलं वरदान सन्मार्ग आणि सत्य मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला निरसीकृत करण्यासाठी वापरलं, म्हणून ते वरदान निष्क्रिय झालं आणि होलिका हिरण्यकश्यपूने लावलेल्या आगीमध्ये भस्म झाली. दुष्ट प्रवृत्तींना मिळालेला विजय हा क्षणकालिक असतो, क्षणभंगूर असतो, परंतु चांगल्या विचार, सन्मार्ग, सत्प्रवृत्ती आणि सत्याचरण याचा विजय हा संघर्षाअंती होत असतो. याचा संदेश या दोन्ही कथा आपल्याला देत आहेत. होळी पौर्णिमेच्या निमित्ताने या दोन्ही कथांनी दिलेला संदेश आपण आत्मसात करूया आणि होळी सणाचा आनंद लुटूया. रंगपंचमी पर्यंत हा उत्सव चालणार आहे. वसंत ऋतू सुरू झालेला आहे. निसर्गाने जुने पानं झाडून टाकून नवीन पालवी धारण करायला सुरुवात केलेली आहे. असा हा निसर्गाचा कात टाकण्याचा प्रकार चालू आहे. वसंतोत्सव चालू आहे आणि आम्र कुसुम प्राशन मुहूर्त आलेला आहे. आंब्याचा मोठा मोसम सुरू झालेला आहे आणि निरनिराळ्या प्रकारचे आंबे हे बाजारामध्ये येत आहेत. हा वसंतोत्सवाचा परमोच्च बिंदू आहे. याचा आपण आनंद घेऊया. दुष्ट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय हा नेहमीच होत असतो. हा विजय हा सोपा नसतो, कारण सत्प्रवृत्तीचा मार्ग हा कठोर परिश्रमाचा मार्ग असतो, परंतु जय हा शेवटी सत्याचाच होतो. हे भाविकांनी लक्षात घ्यावं. अग्नी हे पवित्र माध्यम आहे आणि या पवित्र अग्नीमध्ये ज्या वेळेला आपण आहुती देतो, ती आहुती कशाची द्यायला हवी हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आपल्या जीवनातील अज्ञान नष्ट व्हावं आणि ज्ञानाचा प्रकाश त्या होळीच्या पवित्र अग्नीने आम्हाला द्यावा. आमच्या जीवनातील अंधकार दूर करावा. आमच्या मनामध्ये असणारा अंधकार जो द्वेषाचं प्रतीक आहे, आमच्या मनामध्ये असणारा अंधकार
जो निराशेच पेसिमिझमचं प्रतीक आहे. आमच्या जीवनामध्ये अंधकार जे दारिद्र्याचं प्रतीक आहे. आमच्या जीवनामधील अंधकार जे आळसाचं प्रतीक आहे. आळस आहे म्हणून दारिद्र्य आहे, दारिद्र्य आहे म्हणून निराशा आहे, आणि आपल्यापाशी काही नाही म्हणून द्वेष आहे. हा सगळा मनाचा तन मन आणि धन आणि अज्ञान याचा अंधकार दूर करण्यासाठी आपण होळीच्या पवित्र अग्नीला प्रार्थनाकृत होऊया. आपल्या मनातील षड रिपू काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळे निघून जाऊ द्या. मी कडून आम्हीकडे आमची वाटचाल होऊ द्या. मी माझं यापासून आम्ही आमचं असा सामाजिक विचार आपल्यामध्ये येऊ द्यावा, अशी या होळीच्या अग्नीला प्रार्थना आहे. होळीनंतर रंगपंचमीचा उत्सव येणार आहे. या रंगपंचमीमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर आपण करूया. प्रेमाचा रंग, प्रेमाचे रंग अनेक आहे. त्या प्रेमाच्या आणि जीवन हे प्रेमावर चालणार आहे, हे कृष्ण आणि राधेने आपल्याला सांगितलेलं आहे. तर प्रेमाच्या रंगाने आपलं जीवन उजळून जाऊ द्या. आणि प्रेम म्हणजे फिजिकल लव नाही, इट इज प्लॅटॉनिक लव, मानसिक प्रेम, मनामध्ये प्रेम, ते असायला हवं. या प्रेमाच्या रंगाने आपलं जीवन उजळून निघू द्या. आयुष्यामध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे ही स्थिती प्राप्त व्हावी. सुख प्राप्त व्हावे, दुःख निरस्त व्हावे, उत्तम निरामय आरोग्य लाभावे, त्रिकाल शांती असावी, आणि दुष्कर्माचा विजय क्षणभंगूर ठरावा, आणि सत्कर्माचा विजय हा सार्वत्रिक व्हावा. आणि म्हणूनच होलिकेचं दहन करायचं आहे, आणि अग्नीची पूजा करायची आहे, आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. होलिका पूजनाच्या निमित्ताने शेवटी एकच इच्छा आपणासमोर सादर करतो आहोत की समाजातील सर्व वादांचं दहन व्हावं, एकमेकांना श्रीफळ द्यावं, ते संवादाचं असावं. होळीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. या पुरणपोळीमध्ये पुरण आहे की पुरणात पोळी आहे हे तसं समजत नाही. कारण पुरण आणि पोळी याचे एक रूपता म्हणजे गोडवा. नात्यामध्ये तो गोडवा यावा आणि चहूकडे वसंतोत्सव आहे याची जाणीव व्हावी. आनंद पर्व आपण साजरं करूया आणि होळीचा उत्साह द्विगुणित करूया.